मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. सोशल मीडिया आणि मोबाईलवरील चॅट गप्पांमुळे नवविवाहित जोडप्यांमध्ये येतो आहे दुरावा. पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली माहिती. सोशल मीडियाचे फायदे की तोटे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नवरा बायकोच्या नात्यात आता व्हॉट्सअप आणि फेसबुक आलंय. या सगळ्या परिस्थितीत नवीन दाम्पत्य अवघ्या 6 महिन्यात आणि वर्षभरात वेगळे होताना दिसत आहे. मोबाईलवर जास्त वेळ जात असल्याने नवरा बायको एकमेकांशी सुसंवाद साधतच नाहीत. या सगळ्यांचा विचार करता लग्न जुळताना पत्रिका जुळण्यापेक्षा त्यांची पूर्ण चौकशी करून निर्णय घेतले पाहिजेत, असे मत पोलिसांकडून व्यक्त करण्यात आले. सासूकडून सुनेकडील अपेक्षा आणि सुनेची नोकरी सांभाळतानाची होणारी गडबड यामुळे देखील नात्यांमध्ये दुरावा होण्याची कारणे पुढे आली आहेत. मोबाईलवरील मैत्रिणींना बायकोकडून नवऱ्यापेक्षा जास्त वेळ दिला जातो, त्यामुळे संशय निर्माण होऊ लागल्याने घटस्फोट होत असल्याचे कारणही निदर्शनास आले आहे. म्हटलं तर एक म्हणजे सासरच्या व्यक्तींकडून नव्यानं आलेल्या सुनेवर होत असणारे शारीरिक, मानसिक, आर्थिक अत्याचार ह्याचं एक प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर आहे. घरी सून आल्यानंतर तिनं आम्हाला समजून घेऊन तशाच आम्ही सांगतो त्या पद्धतीनं वागलं पाहिजे असा एक परंपरेनुसार आलेला अट्टहास त्या वागण्यातनं डोकावतो. पती पत्नी दोघंही काम करत असतात. ऑफिसच्या वेळा त्यांच्या वेगवेगळ्या असतात. अशा वेळी दोघांमध्ये त्यांच्यातलं पती पत्नीचं नात्याचं संवर्धन करण्यासाठी ज्या काही प्रकारचा एकमेकांना वेळ देणं असेल, समजून घेणं असेल, चर्चा करणं असेल, भावनिक जवळीक साधणं असेल, ह्या गोष्टींसाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि त्याच्यातून गैरसमज होतात. त्या गैरसमजातून बऱ्याचशा केसेस ह्या ठिकाणी येत असतात. काही महिला आज उच्च पदावर काम करत आहेत. त्याचबरोबर त्या घरामध्ये गृहिणी म्हणून काम करत असताना ऑफिस आवर्स संपले तरी घरी आल्यानंतर एकीकडे त्यांना घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना ऑफिसमधल्या कामांसाठी लॅपटॉपवर काम करणं किंवा फोनवरनं बोलणं ह्या गोष्टी अत्यावश्यक होतात. तसंच पुरुषांच्याही, विशेषतः IT क्षेत्रातील जे पुरुषवर्ग असेल त्यांच्याही काम करण्याच्या वेळा तशा स्पेसिफिक अशा विशिष्ट नसतात. अशा वेळी वेळ न दिल्यामुळे किंवा घरी आल्यावर एकमेकांशी न बोलता फोनवर असणं, संगणकावर काम करणं अशा गोष्टींमुळे माझ्यापेक्षा माझ्या लाईफ पार्टनरला तिसऱ्या कुणामध्ये तरी इंटरेस्ट आहे अशा वेळ न दिल्यातनं तक्रारी, गैरसमजुतीच्या तक्रारी किंवा संशयाचं वातावरण अशा प्रकारच्या केसेसही इथे फार मोठ्या प्रमाण आहे. व्हॉट्सअपच्या ह्याच्यावरून आणि मित्र असण्यामुळे घटस्फोट होत आहेत. कुठली मुलं ते सहन करत नाही आहेत. म्हणजे लग्न झाल्यानंतर ती मुलगी थांबत नाही, त्याच्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढते. इव्हन 12 दिवस, 29 दिवस, 3 महिने, 4 महिने असे घटस्फोट आहेत सध्या. हे प्रमाण आहे. म्हणजे आम्हालाही वाईट वाटतं की हे बरोबर नाही आणि नाही घटस्फोट दिला तर तुझ्यावर गुन्हा दाखल करते असं मुली ह्यांना पण धमकवतात. आणि काही वेळेस मुलांवर पण चांगल्या घरातली मुलगी, संस्कार झालेली असं करून त्याचा पहिला अफेअर आहे की नाही, म्हणजे आहे आईवडिलांना माहीत असतं, पण आपल्या कास्टमधली, आपल्या पुण्याची किंवा आपल्या महाराष्ट्राची अशी मुलगी आईवडील करून देतात आणि मग त्याचं आधीच अफेअर असतं, तिकडे रजिस्टर पण लग्न केलेलं असतं काही वेळेस, पण तो घरात सांगत नाही. मग ती मुलगी येते, माझी फसवणूक झाली वगैरे ह्या गोष्टीवरून मग ते ताण होतं, लगेच 1 महिन्यात लग्न मोडतं. मग हे आईवडिलांनी पण, मुलाच्या आईवडिलांनी, मुलीच्या आईवडिलांनी पत्रिका वगैरे बघण्यापेक्षा ह्या गोष्टी त्यांनी पाहिल्या पाहिजेत की मुलाचा आधी अफेअर आहे का, माहिती घेतली पाहिजे पूर्ण. त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन तो कुठल्या मित्रांच्या राहतो ही पहिली माहिती घेतली पाहिजे. आपल्याकडे काय पहिलं जातं, पत्रिका बघा, पण तो नक्की कामाला आहे का. कधी कधी मुलगा 10वी शिकलेला असतो, त्याच्या दिसण्यावरून जिम वगैरे जातो, तो दिसतो छान आणि अशा याच्यावरून तो ग्रॅज्युएट आहे की नाही हे पण पाहत नाही. मग मुलगी MSc मायक्रोबायोलॉजी असते, मुलगा 10वी शिकलेला असतं, घरची परिस्थिती फक्त चांगली असते. मग भांडणं झाल्या म्हणतात हे माझ्या आईवडिलांच्या नावावर आहे, माझं काहीच नाही. मग याच्यावरून सुद्धा घटस्फोट होतो. त्यामुळे पहिलं त्याचं शिक्षण बघितलं पाहिजे, त्याचं स्टेटस पाहिलं पाहिजे, त्याच्यानंतर मुलींनी पावलं टाकली पाहिजे. बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय स्नेहमेळाव्याचे आयोजन 13 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे.
संघाच्या वतीने डॉक्टर सुनील धिवार, शशिकांत तिकोटे, स्नेहलता बाळसराफ या सभासदांचा विशेष सत्कार सांस्कृतिक आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बृहण महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून तसेच पुणे जिल्ह्यातील एकूण 1000 सभासद उपस्थित राहणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष गौतम बेंगाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या परिषदेत सुधाकर जाधवर आणि चंद्रकांता सोनकांबळे उपस्थित होते. आरक्षण घटकातील शिक्षण क्षेत्रातील व तत्सम संस्थेतील शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन या संघटनेची स्थापना केली. 1990 पासून आज तागायत संघटनेच्या वतीने आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि आरक्षणाचे काटेकोरपणे पालन होण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी पत्रव्यवहार प्रसंगी आंदोलने करून देखील समाजातील आणि आमच्या सभासदांच्या न्याय हक्कासाठी वेगवेगळ्या प्रकारे लढा उभारला आणि आज शिक्षण क्षेत्रामध्ये आरक्षण चांगल्या प्रकारे आरक्षित घटकातील कर्मचाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी भरलेली आहे. त्याचं आमचा एक समूह त्यामध्ये सक्रिय राहिल्याने आज हे कर्मचारी चांगल्या प्रकारे पदावरती कार्यरत आहेत. गेली 25 वर्षापासून सातत्याने या कर्मचाऱ्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी तसंच ही संघटना छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणास्थान मानते. महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, सावित्रीबाई फुले यांचा आदर करून त्यांचं कार्य आज भावी पिढीसमोर नव्या पिढीसमोर जाण्याच्या दृष्टीने सातत्याने सभा संमेलन परिसंवाद आयोजित करून नव्या पिढीसमोर यांचे विचार पोहोचवण्याचं कार्य सातत्याने करत असते. याचाच एक भाग म्हणून पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव द्यावं यासाठी बहुजन शिक्षक संघाने प्रथम 1998 मध्ये मागणी केली होती. त्याचा सातत्याने पाठपुरावा सरकारे आजपर्यंत आम्ही हे कार्य करत आलो आणि 2011 पासून संघटना नामक दशकातील मागण्या नोकरीमध्ये समावेशन व्हावा अशा असायच्या. त्याच्यानंतरच्या मागण्या अशा होत्या की पदोन्नती आणि बदली असे काही आमचे प्रश्न उपस्थित होते. त्यासाठी आम्ही आंदोलन केले. तिसऱ्या दशकामध्ये आम्ही समाज परिवर्तनाकडे वळलो आणि समाज परिवर्तनाकडे वळल्यावरच वेगळ्या विषयाकडे वाटचाल देशाची आहे, समाजाची आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांची देखील आहे. आरक्षणातून नोकरीत आलेल्या लोकांच्या मध्ये देखील काही नव्याने कौशल्य निर्माण व्हायला पाहिजे अशी सामाजिक गरज, तांत्रिक गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून लोकांना एकत्र करणं आणि त्यांच्यामधून त्यांची आजची कौशल्य त्यांची कोणती हवी आहेत त्याच्याबद्दल जागृती करणं. कारण समाजामध्ये असा काही थोडाफार आक्षेप असतो की राखीव जागेवर लोकांना घेतलेला आहे म्हणजे खूप काही गुणवत्तेचं कॉम्प्रोमाइज केलेलं अशा प्रकारचे आक्षेप काही वेळेला झालेले आहेत. त्यालाही आम्ही त्या वेळेला उत्तरं दिलेली आहेत. परंतु त्या आक्षेपाला देखील आम्हाला याच्या पुढे सामोरे जायची तयारी नाही. परंतु आम्ही आता जी काही नवीन कौशल्य तांत्रिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या आवश्यक आहेत ते देखील त्या संदर्भामध्ये आमच्या सभासदांच्या मध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे. या संदर्भामध्ये माननीय शिक्षण मंत्री नामदार विनोदजी तावडे यांची भेट घेऊन आम्ही त्या संदर्भामध्ये चर्चा केली आहे की या आत्ताच्या आमच्या सभासदांना नवीन कौशल्य विशेषतः कॉम्प्युटरायझेशन सगळीकडे होत चाललेलं आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज.
बुकिंगसाठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. महानगरपालिका शिक्षण मंडळातील कंत्राटी शिक्षकांना कायमस्वरूपी करण्यासाठी शिक्षकांच्या उपोषणाला सुरुवात. शिक्षण मंडळ महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेते व शिक्षण संचालक कार्यालयातून पुणे महापालिका शाळेतील 93 प्राथमिक रजा मुदत शिक्षकांना कायम करण्यास यापूर्वीच मान्यता मिळाली आहे, परंतु कायम करण्याचा निर्णय प्रशासन घेत नसल्याने या शिक्षकांनी महापालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 3 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केल्यावर शिक्षकास कायम करावे असा नियम असतानाही 5.5 वर्षे उलटूनही याबाबत निर्णय होऊ शकला नाही. पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळात 2011 मध्ये रजा मुदत शिक्षकांना कायम करण्याचा ठराव मंजूर झाला होता. त्यामुळे नोकरीत कायम करा या मागणीसाठी 93 शिक्षण सेवक सोमवारपासून उपोषणाला बसले आहेत. यात 80 महिलांचा समावेश आहे. यावेळी प्रकाश शिंदे, रेश्मा क्षीरसागर, जलील कर्जगी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे नाना तपकीर, सचिन डिंबळे उपस्थित होते. मी प्रकाश भागवत शिंदे, रजा मुदत शिक्षण सेवक प्रतिनिधी. शिक्षण मंडळ पुणे मनपामध्ये 31 ऑगस्ट 2009 पासून आम्ही 93 रजा मुदतीतील शिक्षण सेवक म्हणून कार्यरत आहोत. शासन निर्णयानुसार 3 वर्षाचा कालावधी झाल्याच्या नंतर शिक्षण सेवकांना कायम केलं जातं. त्याच पद्धतीने रजा मुदतीतील शिक्षण सेवकांचा सुद्धा शासन निर्णय आहे. 3 वर्षाच्या नंतर वेळोवेळी आम्ही शासनाकडे महापालिकेकडे शिक्षण मंडळाकडे पाठपुरावा केला, निवेदनं दिली. आज गेली वर्षभर आम्ही हे आमचं 4थं आंदोलन आहे. सुरुवातीला गेल्या वर्षी आम्ही 5 सप्टेंबर रोजी आंदोलन केलं होतं. बेमुदत आमरण उपोषणाला बसलो होतो. त्यावेळेस आम्हाला असं सांगण्यात आलं की आम्ही त्यावेळेस नवीन आयुक्त आले होते कुणाल कुमार साहेब. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की मी नवीनच चार्ज हाती घेतलेला आहे, मला प्रकरण पूर्ण पाहावं लागेल, त्याच्यानंतर मी निर्णय घेतो. त्याच्यानंतर आम्ही थोडं उपोषण मागं घेतलं. त्याच्यानंतर परत वेटिंग केलं, त्यांनी काय कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे परत आम्ही दुसरा उपोषण 23 फेब्रुवारी 2015 लावलं. त्यावेळेस त्यांनी आम्हाला 8 दिवसामध्ये तुम्हाला सेवेत कायम करण्याचं, वेतन श्रेणीवर घेण्याचं परिपत्रक दिलेलं आहे. त्यांचं लेटर आमच्याकडे आजही आहे, अवेलेबल आहे. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप साहेब यांनी दिलं होतं. त्याच्यात आम्हाला असं मेन्शन केलं होतं की 8 दिवसात तुम्हाला वेतन श्रेणीवर घेण्यात येईल. त्याच्यावर सुद्धा काही कारवाई झाली नाही. त्याच्यामुळे आम्ही तिसरं आंदोलन 15 एप्रिल 2015 रोजी चालू केलं. ते 2 दिवस केलं. त्यावेळेस माननीय महापौर दत्ताभाऊ धनकवडे, सभागृह नेते बंडू केमसे साहेब यांनी आम्हाला येऊन सांगितलं की आम्ही तुमचा प्रश्न 8 दिवसात निकाली लावू, ते उपोषण मागे घ्या. आम्ही त्यांच्या विनंतीला मान ठेवून आम्ही त्यावेळेससुद्धा उपोषण मागे घेतलं. हे जवळपास आता म्हणजे 6 वर्ष ओलांडून गेलेले आहेत. कालच्या 31 तारखेपासून आम्हाला 7वं वर्ष सुरू झालेलं आहे. प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. आज जवळपास आम्ही 93 रजा मुदतीतील शिक्षण सेवक आहोत. आमच्या महिला भगिनी गेली 31 तारखेपासून रात्रंदिवस इथं बसून आहेत. कालच आमच्या एक भगिनीला चक्कर येऊन BP वाढल्यामुळं ससून. आमची मागणी एकच आहे की जोपर्यंत आम्हाला आमच्या कायम सेवेत केल्याचे आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमचं आंदोलन मागे घेणार नाही आणि उठणारही नाही. कारण जवळपास आमचं 1.5 वर्ष झालं. 15 मे 2014 रोजी आमचा प्रस्ताव महापालिकेत येऊन पडलेला आहे. घोंगडं भिजत पडलेले आहे ते, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. काल आयुक्त साहेबांशी चर्चा केली. आज आयुक्त साहेबांनी सुद्धा चार्ज घेऊन वर्ष झाला तरी ते म्हणतायत मला अधिकाऱ्यांशी चर्चा करायची. मग तुम्ही कुठल्या बेसिसवर आम्हाला लेखी पत्र दिलं की 8 दिवसात शासनाने तुम्हाला वेतन श्रेणीवर घेतो? ते पत्र देऊन सुद्धा 6 महिने झाले. मग ह्या वर्षभरात तुम्ही किती चर्चा केला? प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका आम्ही का सोसायचा? आज आमच्या भगिनी रात्रंदिवस इथं बसतात, प्रशासन साधी दखलही घेत नाही. त्यांनी कमीत कमी हा विचार केला पाहिजे. या भगिनी रस्त्यावर झोपतायत अक्षरशः इथं. काल आमची भगिनी BP वाढल्यामुळं दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं. जर एखाद्या आमच्या भगिनीचं काही झालं किंवा एखाद्या शिक्षकाचं झालं त्याला हे प्रशासन जबाबदार असणार आहे. आणि आमची शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेबांना ही विनंती आहे की तुम्ही साहेब लवकरात लवकर या प्रकरणात जातीने लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, हीच आमची अपेक्षा आहे. झोपलेले प्रशासन जागे व्हा, जागे व्हा. उदासीन आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे.
गप्पांवर आधारित कन्फ्यूज हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जय अभिराज फिल्म्स या बॅनरखाली दिग्दर्शक प्रशांत सुर्वे यांचा कन्फ्यूज चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. परंतु हा चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी काही पुरस्कारांसाठी पाठवण्यात येणार आहे. HIV ग्रस्त आणि TB झालेल्या मुलांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. तसेच मुले सकारात्मक विचारांची कशी बनतील या गोष्टीद्वारे चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचा नायक हा नृत्य दिग्दर्शक असून आपल्या आजारावर मात करत कसा जीवन जगतो त्याची ही कथा या चित्रपटाद्वारे दाखवण्यात येणार आहे. ही कथा सत्य घटनेवर आधारित असल्याची माहिती सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी चित्रपटाचे सर्व कलाकार आणि बालकलाकार तसेच चित्रपटाचे छायाचित्रकार मयुरेश जोशी, नृत्य दिग्दर्शक दर्शन सारोळकर, संगीत दिग्दर्शक गुरुनाथ सुनील मेहर आदी उपस्थित होते. एक बेस क्लासिकल असल्यामुळे डान्सची गाणी मला तरी मला थोडासा त्रास होतो. हा विषय चालू असताना की कुठेतरी आपण पण ह्याच्यात मोडतो का, आपण पण एक कलाकार आहोत, आपण असं काही स्ट्रगल केलंय का. तर काही जुने दिवस माझे पण मला आठवले की एखाद्या स्टुडिओवर मी काम करत होतो, तिथे झोपायला लागायचं आम्हाला, तिथे त्या स्टुडिओमध्ये ढेकून वगैरे असायचे. हे पण एक टाईपचं स्ट्रगलच झालं आपलं, किंवा खूप मोठ्या मोठ्या लोकांकडून आपल्याला शिव्या पण ऐकायला लागतात. आपण काम बरोबर करतो चुकीचं करतोय हा भाग नंतरचा असतो, पण आपण कुठेतरी लहान पडतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला चाललेल्या असताना त्याच्यातून आपण कला सादर करत असतो, ह्या सगळ्या राजकारणातून कला सादर करत असतो. आणि ही कला आपण पूर्णत्वाला नेण्यासाठी इतर आजूबाजूच्या गोष्टी ज्या फेस करतो ह्या सगळ्या ह्या चित्रपटात दिसत होत्या. मला आवडला विषय खूप. म्हटलं ठीक आहे आपण सुरुवात करू कामाला. आणि प्रशांत सरांना मी बोललो की आपण एक ह्या पिक्चरसाठी, ह्या मूवीसाठी जनरली एक ट्रॅडिशनल मराठी म्युझिक ट्रेंड आहे आपल्याकडे, की बाबा मराठी म्युझिक जर असेल तर त्या टाईपमध्ये कसं हवं, त्याच्यामध्ये संतुरच येईल किंवा सारंगी येईल, काही पारंपरिक वाद्य येतील. हा ट्रेंड जरा थोडासा बाजूला ठेवून आपण आपला मूळ गाभा न सोडता, शास्त्रीय संगीत न सोडता, किंवा मेलडी जी म्हणतो आपण, एक मराठी गाण्यांमध्ये मेलडी असते. महिन्याला बरेच मराठी चित्रपट निघतील. म्हणजे आजकालचे काही ठिकाणी गंमत अशी होते, मध्ये आपल्या कलाकारांबरोबर घडलं बघा, सिंगापूरला नेतो काय ते एअरपोर्ट पासून परत आले वगैरे वगैरे. मग नंतर एका कलाकाराने फोनवर सांगितलं की आम्ही पण जाऊ शकतो, आम्हाला काही हाऊस नाही वगैरे वगैरे. पण गंमत अशी आहे की आपण जर नीट सिरियल्स मध्ये बघितलं किंवा कुठल्याही चित्रपटात बघितलं, मला जे पब्लिक आहे त्यांनी मला एक प्रश्नाचं उत्तर द्यावं की सिरियल मध्ये कधी तुम्हाला वेगळा चेहरा दिसला का हो. मोठ्याने सांगा, पत्रकार मित्र आहेत, नाही दिसला ना. जी शेवट नावं जातात ती कधी वेगळी दिसली का, नाही. मग बाकीच्यांनी काय करायचं, मागून चालायचा रोल करायचा. हा जो पिक्चर आहे हा पूर्ण डान्स कोरिओग्राफीवरच आहे आणि एका कोरिओग्राफरचं आयुष्यच दाखवत आहे त्याच्यामध्ये. या डान्स स्टोरीमध्ये असं काही आहे की मी स्वतःही काही माझ्या लाईफपर्यंत आतापर्यंत जेवढं स्ट्रगल केलं आहे मी सगळं फेस केलेलं आहे. आणि काही गोष्टी नवीन आहेत त्याच्यामध्ये ज्या आम्ही पिक्चरमध्ये दाखवणार आहे. की जो आमचा मेन लीडला आहे त्या ॲक्टरला किंवा त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरला किती त्रास होतो तिथपर्यंत पोहोचायला. आणि एका पॉईंटला येऊन तो कन्फ्यूज होऊन जातो की नक्की माझ्या आयुष्यामध्ये किंवा माझ्या करिअरमध्ये माझा रोल काय, हा नक्की मी काय म्हणून करावं, हा आम्ही तिथं मांडलेला मोठा प्रश्नचिन्ह आहे. दुसरं असं की फक्त आर्टिस्ट असून हे शक्य आहे का, की आपण एवढं ह्या याच्यामध्ये करिअर करावं, हे शक्य आहे का. दुसरं म्हणजे आम्ही लहान मुलांना घेऊन जवळजवळ 25 मुलांना आम्ही घेतलेले वेगवेगळ्या क्लासमधनं आणि ऑडिशन्समधनं. सगळे टॅलेंटेड मुलं आपल्याकडे आहेत. रेग्युलर डान्सपेक्षाही वेगळे डान्स म्हणजे सारखे चेहरे आपल्याला जे दिसतात टीव्हीवर ते न घेता सरांनी यावेळेस चूज केलेले असे काही कलाकार आहेत जे टॅलेंटेड आहेत आणि ज्यांचं टॅलेंट आपल्याला पडद्यावर बघायला मिळेल आणि त्यांचा पुरेपूर फायदा कसा आपल्याला इथं दाखवता येईल स्टेजवरती, त्यांचं पूर्ण टॅलेंट कसं दाखवता येईल हे मी प्रयत्न केलेला आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर
बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. शिल्पकार दिनकर थोपटे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बालगंधर्व कलादालनात शिल्पांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. माननीय दिनकर थोपटे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बालगंधर्व कलादालनात प्राध्यापक दिनकर थोपटे यांच्या शिल्पकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यावेळी राज्यस्तरीय चित्रकला आणि शिल्पकला स्पर्धेचे उद्घाटन चित्रकार तुका जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. 1 ते 4 सप्टेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून चित्रकार आणि शिल्पकारांचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रदर्शनातील प्रात्यक्षिकाचा चित्रकलेतील रसिकांनी लाभ घ्यावा असे सांगण्यात आले. श्रीनगरमध्ये प्राचार्य म्हणून तिथे स्थानापन्न होते आणि मी काम करत असताना माझी शिल्प काम करण्याची पद्धती होती ती ट्रॅडिशनल पद्धतीची, खटावकर सरांची जी काम करण्याची पद्धत होती तिथून ते प्रकटीकरण होत होतं. परंतु राष्ट्रीय लेवलवर, आंतरराष्ट्रीय लेवलवर ज्या वेळेला तुम्हाला काम करायचं असतं त्यावेळेला तुमची दिशा तुम्हाला ठरवावं लागेल. कुणाचं अनुकरण करून कला निर्मिती करणं तर हे रूप त्या कलेचं नाही. तुम्हाला आतून काय उर्मीच येतात, तुम्हाला काय करावंसं वाटतं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याचं प्रकटीकरण तुमच्या कलेमधून होतं. आदरणीय प्राध्यापक दिनकर थोपटे अर्थात गुरुजी नावाने ते महाराष्ट्र, त्यांच्यापेक्षा मला जास्त आहे. पण तरीही मित्रांनो, युवा मित्रांनो, तुम्हाला मी 2 शब्द सांगू शकतो की एवढी पात्रता अंगी येण्यासारखी प्रत्येकाच्या आहे, ती माझ्याही थोडीफार लाभलेली आहे. की जरी कला आता मी पाहत असलो तरी सर्व कला प्रकारातून मी गेलो शिल्पकला सोडून. पण शिल्पकलेचे 2 वर्ष मी धडे JJ स्कूल ऑफ आर्टमध्ये हॉबीमध्ये घेतलेले आहेत. त्यामुळं मातीचा अनुभव काय आहे तो मी माझ्या हाताने घेतलेला आहे. तर मित्र, कला आपोआप निर्माण होत नाही, या जगात आपोआप काही निर्माण होत नाही. ते सगळं परस्पर सापेक्षता आहे. एक दुसऱ्यावर सर्व काही चालतं आणि हे सगळं देतं आपल्याला निसर्ग देतं आणि हे निसर्ग त्याला आपल्या प्राचीन ह्याच्यामध्ये आपण शिव म्हटलेला आहे. आणि हा शिव शब्द तुम्ही काय असावं, मी मुलांसाठी म्हणून म्हणतो ज्यांची चित्र प्रदर्शितला झालेली आहेत अशांसाठी मी बोलतो आहे की तुम्ही शिकत असताना जरूर आपला स्वाभिमान जपा. गुरु काय सांगतात त्याकडं लक्ष द्या. बाहेरच्या जगताची सतर्क राहा. आपल्याकडे सतर्क राहणारे अधिकारी आलेले आहेत, त्यांचे सहकारी कसे असतात बघा. तेव्हा आपल्या कलेत सुद्धा तो गुण आहे आणि ती सतर्कता आपल्यात असली पाहिजे. कला कुठे चाललेली आहे, काय
खंडपीठ होण्यासाठी पुणे शहरातील बार असोसिएशन तर्फे आंदोलन करण्यात आले। पुणे खंडपीठ मागणीसाठी वकिलांनी अनेक वेळा आंदोलने केली आहेत। तसेच या मागणी संदर्भात वकिलांच्या शिष्टमंडळाने मुख्य न्यायमूर्तींची भेट घेतली, परंतु खंडपीठाच्या मागणीसाठी स्थापन केलेल्या वकिलांच्या आणि पक्षकारांच्या कृती समितीतर्फे अलका चौकात निदर्शने करण्यात आली होती। याआधी खंडपीठ मागणीसाठी पुण्यातील वकिलांनी 16 दिवस कोर्ट कामकाज बंदचे आंदोलन केले होते। त्याची दखल अद्याप न घेतल्याने यावेळी पुन्हा एकदा खंडपीठाची मागणी या निदर्शनाद्वारे करण्यात आली। पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश शेडगे, असोसिएशनचे पदाधिकारी, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष हर्षद निंबाळकर, नंदू फडके, नंदिनी देशपांडे तसेच मोठ्या संख्येने वकील यावेळी उपस्थित होते। खंडपीठ हम लेके रहेंगे, अरे खंडपीठ हम लेके रहेंगे, देणार नाही, अरे कोण म्हणते देणार नाही, अरे कोण म्हणते 90%, अरे पुण्यात हायकोर्ट, we want, अरे we want, अरे we want, आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। स्वर शब्द प्रभू अजित सोमण स्मृती पुरस्कार मनीषा साठे यांना पंडित सुरेश तलवळकर यांच्या हस्ते देण्यात आला। बासरी वादक अजित सोमन यांच्या स्मरणार्थ स्वरशब्द प्रभू अजित सोमन स्मृती पुरस्कार मनीषा साठे यांना तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला।
तसेच तबलावादक रोहन शेटे यांना प्राध्यापक अजित सोमन शिष्यवृत्ती देण्यात आली. गुरूंची शिकवण आणि शिस्तबद्ध रियाज या दोन्ही पैलूंमुळे नृत्य क्षेत्रात कारकीर्द करता येते. या शिस्तीच्या रियाजाने नृत्याकडे पाहण्याचा नवा मार्ग मिळाला. आज मागे वळून पाहताना गुरूंची शिस्त नसती तर मी घडलेच नसते, अशा भावना कथक नृत्यांगना मनीषा साठे यांनी व्यक्त केल्या. अनुराधा सोमण आणि प्रकाश बोंडे यावेळी उपस्थित होते. तसेच अभिनेत्री शर्वरी जेमनिस यांनी साठे यांची यावेळी मुलाखत घेतली. याबद्दल मी स्वतःला खरंच धन्य समजते. यामध्ये अगदी मनापासून बोलायचं तर मला दुहेरी आनंद झाला आहे. दुहेरी आनंद अशासाठी की अजित सोमण कसे ऋषितुल्य होते हे आपण आत्ता फिल्ममधून परत एकदा अनुभवलं. अशा ऋषितुल्य व्यक्तीच्या नावचा पुरस्कार आणि तो सुरेशजींसारख्या गुरुतुल्य व्यक्तीकडनं मिळावा यासारखं दुसरं भाग्य ते कोणतं. परत एकदा सोमण कुटुंबियांचे मी मनापासून आभार मानते. साधारण 70 सालपासून ते जवळजवळ 25-30 वर्ष अजित सोमणांनी माझ्या नृत्याबरोबर साथसंगत केली. याच्यामध्ये अगदी पहिल्यांदा एक काळ असा होता की मी जे गोपीजींच्याकडनं शिकले आणि जे म्युझिकमधले पीसेस असायचे ते मला तसेच्या तसे वाजले तरच कम्फर्टेबल वाटायचं, एवढीच माझी बुद्धी होती. त्याच्यामध्ये व्हरायटी असू शकते, त्याच्यामध्ये काही उत्स्फूर्तता असू शकते, हे ओळखायचं माझी कुवतच नव्हती. हे ओळखायची माझी कुवत नव्हती. इतकी मी लहान होते तेव्हा, नुकतीच पुण्यात आले होते. आणि मग ते मधले म्युझिक पीसेस कसे भरून काढायचे किंवा कसे भरले जातात हे अजित सोमणांच्या बासरीमुळे आणि रमाकांत परांजपे यांच्या व्हायलिनमुळे मला कळू लागलं. सो माझ्या म्युझिकल डेव्हलपमेंटमध्ये किंवा थोडासा मला जो एक काही संगीताचा कान आला त्याच्यामध्ये या दोघांचा खूप मोठा महत्त्वाचा वाटा आहे. ही फिल्म बघितल्यावर अजित सोमणांच्या आठवणी ताज्या झाल्यानंतर मी त्याच्यातून काय शिकावं तर मला असं वाटतं की सोमण ज्याप्रमाणे आत्ममग्न राहून स्वतः अंगीकृत केलेलं जे काही त्यांची साधना होती त्याचा पाठपुरावा करत असत. ते मितभाषी होते आणि स्वतःला जे आवडेल ते करत गेले. आणि त्याप्रमाणेच नटेशांनी, त्या सर्व उत्तम शक्तींनी मला ही बुद्धी द्यावी की उर्वरित माझ्या हातून जे कार्य होणार असेल त्याच्यासाठी ही आत्ममग्नता आणि लगेच उत्तर मिळायचं किंवा काका हे ट्रान्सलेट करून देता का. मला आठवते की साऊथ सेंट्रल झोनची माझी पहिली कॉम्पिटिशन होती, त्यावेळेला बायोडेटा मागितला होता आणि मला तोपर्यंत काहीच माहीत नव्हतं बायोडेटा म्हणजे काय. अगं छान लिहायला लागतं, जरी 2-4 गोष्टी केल्या असल्यास ना तरी त्या अशा लिहिल्या गेल्या पाहिजेत की लोकांना वाटेल खूप चांगलं कलाकार आहे. पासून अभिनंदन, खूप खूप धन्यवाद. मी मनीषा ताईंशी संवाद साधणे. जगदंबा रूपे भवानी, जगदंबा
आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. रंगसंगत प्रतिष्ठान आणि श्यामची आई फाउंडेशन यांचा माधव मनोहर स्मृती पुरस्कार नाट्य समीक्षक राज काझी यांना प्रदान करण्यात आला. रंगत संगत प्रतिष्ठान आणि श्यामची आई फाउंडेशनतर्फे माधव मनोहर स्मृती पुरस्कार नाट्य समीक्षक राज काझी यांना डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मराठी कलाक्षेत्रात आत्तापर्यंत अनेक समीक्षकांच्या वेगवेगळ्या लेखनशैलीने कलाकृतीतील विविध पैलूंना स्पर्श केला आहे. तोच वेगळेपणा स्वीकारून सध्याच्या समीक्षकांनी समृद्ध समीक्षा लिहावी व ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवावी असे मत पटेल यांनी व्यक्त केले. चित्रपट अभ्यासक समर्न खाते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद आडकर आणि फाउंडेशनचे अध्यक्ष भारत देस डल्ला यावेळी उपस्थित होते. अजून त्याची जवळजवळ निम्म्याहून अधिक ओळख माझ्या हातामध्ये बाकी आहे की आपण या पुरस्काराच्या माध्यमातून प्रदान केलेला आहे. मी राज सरांना विनंती करेन की या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करावं. एक छान छापलेलं असं होतं की पु ल देशपांडे आणि माधव मनोहर असे चक्रवात गार्डनसारखं कॅन्टीन असतं. तिथं शेक्सपियर आणि शिरवाडकर दोघं कॉफी पित असते आणि पु ल त्यांना म्हणतात काय असतं दोघे समोर बसलेले आपण भेटत गप्पा तुमचं एवढं काय दोघांबरोबर. माधव मनोहर म्हणतात त्यांच्याकडे असं म्हणतात की हो तुझ्यासारखं त्या दोघांनी फारसं काही ओरिजिनल नाटक लिहिलेलं तर असे हे जे ज्यांना खऱ्या अर्थाने पपा असं म्हटलं जात होतं. आणि मला असं वाटतं की हे वाक्य ऐकल्यानंतर पुलांना आहे मनोहर तरी याचा अर्थ पुरेसा कळला. तर अशा माधव मनोहरांच्या नावाचा पुरस्कार घ्यायचा आनंद सगळ्यात जास्त खरं मोठा आहे. त्याचं कारण यांचं लेखन वाचताना किंवा ज्यांचं आपण त्याला फक्त त्याला केवळ समीक्षा परीक्षण किंवा नाट्यविषयक लेखन असं म्हणत नाही तर ते ज्या प्रकारे ते सगळं त्यांनी त्या काळाचं थोडी संस्कृती नाट्याची संस्कृती नाटकाचा वाङ्मय म्हणून आणि नाटकाचा एक प्रयोग म्हणून तर सखोल विचार करायला ज्यांच्या लेखनाने आमच्या सगळ्या पिढीला भाग पाडला. आणि त्या माधव मनोहरचा दाराला त्या सगळ्या त्यावेळेच्या रंगकर्मींनी बाळगला. तर त्यांच्याविषयीचा पुरस्कार घेताना ज्या प्रकारची एक भावना घ्यायला हवी की अतिशय नम्रपणाची स्वाभाविकच आहे. त्यासाठी मी त्याबद्दल बोलतो. इथे खरं तसं काही नाही आहे असं माझं मत आहे. आपण सगळे केल्याने जोडण्याची इच्छा होत होत आपल्याला स्वतःलाच अधिक चांगलं माणूस पण मिळवण्याच्या करता जे करतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे कला. त्या कलेकरता नक्की आपण काय करतो तर आपण बघतो त्याचे हे होतो. अनेक ठिकाणी वाचताना असं नेहमी लक्षात यायचं की कला आस्वादक होणं किंवा कलेबद्दल म्हणत असताना अनेक ठिकाणी असा मुद्दा येऊन जातो की कला स्वीकारण्याकरता प्रेक्षक म्हणून समोर असणं पण प्रेक्षकातून रसिकपणाकडे होणारा जो प्रवास आहे तो करणं अतिशय महत्वाचं असतं. एका जनपद्धतीतून रसिक जनपद्धतीकडे जाण्याकरता रसिक अवस्थेकडे जाण्याकरता. आता पुन्हा मुद्दा आला तो म्हणजे मंच. आनंद झालेलं कारण असं आहे की मुळात सगळ्यांच्या लक्षात आलं असं की त्या ठिकाणी डोळ्यात मंडळी अत्यंत कौतुकानं राजसाठी कारण तो आमच्यात ती जन्माला वाढला मोठा झाला आणि तितकं पुण्यामध्ये सत्कार होतोय म्हणण्यात तर सगळी मंडळी जाऊन गाड्या करून स्पेशली वगैरे अनेक पद्धतीने आलेली आहे. पुन्हा एकदा धोंडकरांच्या वतीने पण समर्थकांनी असं म्हणाले की
त्याच्याकडे पाहिल्यानंतर एक विचारवंत, बुद्धिमंत आणि असं आणि कायमच एक दबदबा असलेलं व्यक्तिमत्व असेल. त्याचा एक नाजूक छान करून चेहरा असा कोणाला कळत नाही. आमची कलिक त्याला म्हणाले सकाळी. तर आता सगळे बसलेलं पण तेही थोडे समर्पित झाले की अनेक वर्ष समोरला जरी असल्यामुळं ते त्याची अर्थता पण आपल्या लक्षात येते. पण मला एक कारण आज त्याला जरूर आणलंय त्यामुळे त्याची वेगळी ओळख जी त्याच्या अगदी टोकाला जाणारी ओळख मी तुम्हाला सांगणार आहे. मी कधी संधी मिळाली मग त्याचा तो चेहरा बघितल्यानंतर हेच ते समजण्यात खाते असं मला वाटतं. तुम्ही 2 आंखे 12 हात नावाचा एक सिनेमा पाहिला असेल. त्यामध्ये सध्या या एका लहान मुलाचा एक रोल आहे त्या कैद्यांच्यापैकी एक लहान ज्याच्या डोळ्यात कुसळ गेल्यानंतर त्या काढतात आणि ते प्रसिद्ध गाणं पावसाचं आहे त्यामध्ये जो छोटा मुलगा गोड चेहऱ्याचा जो मुलगा आहे तो म्हणजे समर आहे. चक्क व्ही शांताराम बापूंनी निवडलेलं असं एक ते कार्ड त्यावेळेस आणि छोटा जवान आणि त्याने त्याचं बरेच सिनेमामध्ये बालकला. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.